नमस्कार फ्रेंड्स, आज मम्मीने बनवली आहे गावरान भाजी। ही भाजी कशासाठी यूज आहे आणि काय यूज आहे मम्मीकडनं ही पावसाळी कुरडू भाजी आहे। तुम्ही बघू शकता। ही पानं कशी दिसतात, दाखव कसे असतात। ही बघा, मध्ये असं लालसर असते टिपका वगैरे आणि अशी लाल दांडी असते। काय उपयोग याचा? ही पोटासाठी खूप चांगली आणि कृमीनाशक आहे भाजी। म्हणजे पोटात जंतुनाशक येते। तुम्ही आवर्जून ही भाजी खाऊ शकता। 4 महिने पावसाळी ज्या भाज्या असतात, ज्या आयुर्वेदिक असतात। भाजी बनवण्यासाठी साहित्य घेतले। भाजी धुवून घेतली आहे। कांदा, अद्रक, लसूण, मिरची आणि कढीपत्ता। हे छानपैकी भाजी अशी बारीक कापून घेतली, जशी आपण शेपू आणि मेथी करतो। सोबतच लाल मसूर डाळ घेतली आहे, म्हणजे थोडीसं टेस्ट छान येते मोकळ्यासारखं। आणि कांदा, लसूण, मिरची हे सगळं बारीक कापून घेतलं आहे। तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरं टाकून घेतलं आहे। कांदा घेतला आहे टाकून। कांदा थोडा ब्राउनिश झाला आहे की मिरची टाकून घेऊया आणि आलं लसूण। आता ह्याला छान परतून घेऊया। थोडासा कांदा नरमला की ह्याच्यामध्ये आपण जी मसूर डाळ धुवून ठेवली होती ती आपण टाकून घेऊया। थोडंसं हिंग घातलं आहे। मसूर डाळ भिजवली नाही, फक्त धुवून ठेवली आहे। मीठ आणि हळद घेतलं आहे घालून। गरम मसाला थोडासा घातला आहे आणि जी कट करून ठेवली होती कुरडू भाजी ती आपण ह्याच्यामध्ये घातली आहे। ह्या पावसाळी भाज्या आहेत ना, मम्मी आठवणीने घेऊन येते। जसं हे कुरडू झाला, टाकळा आहे, नाळीची भाजी आहे। तुमच्या इथे नाळी म्हणजे फोन्सीची भाजी आणि हे सगळे असे पालेभाज्या ना फक्त पावसाळ्यातच मिळतात। कारण ह्या पावसाच्या सीझनमध्ये ना खूप आयुर्वेदिकचं काम करतं। सो अशा प्रकारे भाजी थोडीशी परतून घेतली आणि ढाकण देऊन ठेवलं होतं थोडं पाणी सुकेपर्यंत। जरासं खाली पाणी सुकलं की आपण ह्याच्यामध्ये टमाटा घालून घ्यायचा आहे, जो कट करून ठेवला होता। टमाटा घातल्याने थोडंसं आंबटपणा येतं, कारण ही कुरडू भाजीला टेस्ट नसते। ही अशी तुरट पण नसेल, एकदम फिकी असते। थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे। छानपैकी भाजून घेतली आणि आता आपली भाजी झाली आहे रेडी, कारण डाळही शिजली। एकीकडे आपण हे पापड तळून घेतलेत आणि झाली आपली भाजी रेडी चपातीबरोबर सर्व करण्यासाठी। सो रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। काही सजेशन असेल, काही माहिती असेल आणि तुम्हाला ही कुरडू भाजीबद्दल माहिती आहे का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच।